व्यंकटेश कॉम्प्युटर टायपिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जीसीसी टीबीसी इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट याच्यातील स्टेटमेंट म्हणजे तक्ता याच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. याच्यासाठी एकूण वेळ 20 मिनिटे आणि गुण 15 आहेत. या टायपिंगसाठी 7.5 आणि फॉर्मॅटिंगसाठी 7.5 असे एकूण 15 गुण आहेत. विद्यार्थ्याने ज्या सेलमध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे, ज्या कॉलममध्ये दिलेलं आहे त्याच कॉलममध्ये टाईप करून घेणे. जर चुकीच्या सेलमध्ये किंवा चुकीच्या रो मध्ये टाईप करून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 0 मार्क मिळतील. स्टेटमेंट सुरुवात करत असताना आपण एकूण कॉलम किती आहेत, किती कॉलम मध्ये आपण टाईप केलेलं आहे आणि कुठल्या रो मध्ये केलेलं आहे त्या पद्धतीनेच करून घ्यायचे. या ठिकाणी आपल्याला सिरियल नंबरचा जी कॉलम आहे तो बी मध्ये आहे. या ठिकाणी मेन हेडिंग जे आहे ते 3च्या रो मध्ये टाईप करून घेतलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपण B3 मध्ये मेन हेडिंग टाईप करून घेऊ. या ठिकाणी आपण मेन हेडिंग घेतलेली आहे. त्यानंतर फिगर, जे शब्द दिलेला आहे ते B4 मध्ये टाईप करून घेतलेला आहे. त्यानंतर सिरियल नंबर SR डॉट नंबर, त्यानंतर फूड शब्द दिलेला आहे ते सी कॉलम मध्ये घ्यायचं आहे, फूड ग्रेन. त्यानंतर जो डी चा कॉलम आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं टाईप करून घ्यायचं नाही. ई च्या कॉलम मध्ये एफ च्या कॉलम मध्ये टाईप करायचा नाही, तो ब्लँक आहे तसाच ठेवायचा. आणि जी मध्ये विंटर, एच चा कॉलम आहे तसंच ठेवायचा. हे झाल्यानंतर 6 नंबरचा जो रो आहे या ठिकाणी आपल्याला B6, C6, D6 यामध्ये काही टाईप करायचं आहे असं ब्लँक ठेवायचं आहे. ई कॉलम मध्ये या ठिकाणी ज्या कॉलम मध्ये एप्रिल, मे, नोव्हेंबर, डिसेंबर ज्या कॉलम मध्ये आणि ज्या सेल मध्ये दिलेला आहे त्याच सेल मध्ये टाईप करून घ्यायचं आपल्याला एप्रिल. एफ च्या कॉलम मध्ये मे, जी च्या कॉलम मध्ये नोव्हेंबर आणि एच च्या कॉलम मध्ये डिसेंबर. या पद्धतीने आपल्याला टाईप करून घ्यायचे. टाईप करत असताना जर कॉलमच्या शब्द स्पर्श होत असेल तर कॉलमची रुंदी वाढवून घेतली तरी चालेल. यानंतर 1 ते 8 आकडे आहेत. तुम्ही 1, 2, 3 असं एंट्री घेऊन टाईप केलं तरी चालतंय. परंतु परीक्षा परिषदेने ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला टाईप करायचं झाल्यास या ठिकाणी बी च्या कॉलम मध्ये आणि 7 नंबरच्या रो मध्ये एक आकडा आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी एंटर प्रेस करा. त्यानंतर एक आकडा सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर होम टॅब मध्ये या ठिकाणी आपल्याला एडिटिंग जो टॅब आहे त्या टॅबवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी फिल वर क्लिक करायचं आहे आणि सिरियस वर शब्द क्लिक करून घ्यायचा आहे. आपल्याला 1 ते 8 आकडे घ्यायचे, कॉलम मध्ये घ्यायचे किंवा रो मध्ये घ्यायचे. जर कॉलम मध्ये घ्यायचे असतील तर या ठिकाणी आपल्याला अशा कॉलम मध्ये सरळ घ्यायचे असतील तर कॉलम वर क्लिक करा. आपल्याला आकडे किती घ्यायचे, या ठिकाणी 1 ते 8 आकडे आहेत. या ठिकाणी आपण एक आकडा अगोदरच टाईप करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी 8 आकडा टाईप करून घ्यायचं. 8 आकडा टाईप केल्यानंतर स्टेप व्हॅल्यू मध्ये एक आकडा आणि स्टॉप व्हॅल्यू मध्ये 8 आकडा टाकून घ्या आणि या ठिकाणी ओके करून घ्यायचे. या पद्धतीने आपल्याला 1 ते 8 आकडे टाईप करून झालेले आहेत. C7 मध्ये बाजार, बाजरा. त्यानंतर डी च्या कॉलम मध्ये आपल्याला पुढे जे डॉट दिलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला 2 डॉट द्यायचे. एप्रिलच्या कॉलम मध्ये E7 मध्ये 2,500.00. त्यानंतर टॅबच्या साहाय्याने पुढे घ्यायचे 2,700
.00 जीच्या कॉलम मध्ये 2,300.00 आणि H7 च्या कॉलम मध्ये 2,400.00. या पद्धतीने आपल्याला जेवढे कॉलम मध्ये जे शब्द दिलेले आहेत, तूर डाळ वगैरे दिलेले आहेत, ते डॉट दिलेले आहेत, ते आपल्याला पूर्ण टाईप करून घ्यायचे आहेत. आता तुमचा जास्त वेळ न घेण्यामुळे मी कॉपी पेस्ट करून घेतो, पण परीक्षांमध्ये कॉपी पेस्ट हा ऑप्शन चालणार नाही. ज्या पद्धतीने हे शब्द दिलेले आहेत त्या पद्धतीने आपण पूर्ण शब्द इकडे टाईप करून घेतलेले आहेत. हे डॉट पण घेतलेले आहेत. हे डॉट घेण्यासाठी आपल्याला पूर्णविरामचा वापर करायचा आहे. दोनदा पूर्णविराम घ्या. हे पूर्ण टाईप करून घेतल्यानंतर जे खाली 4 क्वेश्चन दिलेले आहेत ते 4 क्वेश्चन कशा पद्धतीने सोडवायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला फाइंड द एव्हरेज ऑफ कॉलम मे एंड शो द आन्सर इन सेल F15 मध्ये घ्यायला सांगितलेलं आहे. तर यामध्ये F15 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, एव्हरेज घ्यायला सांगितलेलं आहे. F चा कॉलम कुठे आहे, तर हा कॉलम F चा झाला आणि रो 15 चा दिलेला आहे, तो हा 15 चा रो आहे. म्हणजे या ठिकाणी F15 मध्ये आपल्याला एव्हरेज काढून घ्यायचे. एव्हरेज काढत असताना या ठिकाणी आपल्याला शॉर्टकट कीचा कुठला वापर करायचा नाही. या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला टॅब दिलेला आहे. फॉर्म्युला टॅब वर जाऊन या ठिकाणी ऑटोसम ऑप्शन आहे. ऑटोसम वर क्लिक करून एव्हरेज या शब्दावर क्लिक करून घ्यायचे. जर परीक्षामध्ये या ठिकाणी असं पूर्ण ऑटोमॅटिक सिलेक्ट नाही झालं तर या ठिकाणी आपल्याला कॉलम मध्ये क्लिक करून ते पूर्ण सिलेक्ट करून एंटर प्रेस करून घ्यायचे. 2 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, G15 मध्ये सम करून घ्यायचे. तर G चा कॉलम हा झाला आणि रो चा हा झाला 15. या ठिकाणी आपल्याला G15 मध्ये कॉलम सिलेक्ट करून फॉर्म्युला मध्ये ऑटोसम मध्ये जाऊन सम या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आणि एंटर प्रेस करून घ्यायचे. तर याचे सम, मिनिमम, मॅक्झिमम, एव्हरेज या पद्धतीने आपल्याला पूर्ण करून घ्यायचे. E15 मध्ये मॅक्झिमम, फॉर्म्युला मध्ये ऑटोसम आणि या ठिकाणी मॅक्झिमम दिलेला आहे आणि एंटर प्रेस करून घ्यायचे. 4 नंबरचा क्वेश्चन आहे, H15 मध्ये आपल्याला मिनिमम घ्यायचे. मिनिमम घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला H15 वर क्लिक करून घ्यायचे. फॉर्म्युला मध्ये ऑटोसम आणि या ठिकाणी आपल्याला मिनिमम ऑप्शन दिलेला आहे. ते आपल्याला 7.5 म्हणजे 7.5 मार्क आहेत. आपण एवढी पूर्ण प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला 7.5 म्हणजे 7.5 मार्क मिळणार आहेत. या ठिकाणी आपल्याला प्रत्येक चुकीसाठी अर्धा मार्क म्हणजे 15 चुका जर झाल्या तर आपल्याला ह्या टायपिंगसाठी आपल्याला 0 मार्क मिळणार आहेत. किंवा चुकीच्या सेलमध्ये किंवा चुकीच्या कॉलम मध्ये जरी आपण टाईप केलं तर आपल्याला 0 मार्क मिळणार आहेत. हे पूर्ण टाईप करून घेतल्यानंतर हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ह्याची फॉर्मॅटिंग कशा पद्धतीने करायचे ते पाहू. जर हे स्टेटमेंट शब्द मोठा असेल, या 7 कॉलमच्या जर बाहेर जात असेल तर आपल्याला त्या पद्धतीनेच कॉलमची रुंदी वाढवून घ्यायची. 1 नंबरचा कॉलम जे आहे त्याची रुंदी आपल्याला जेवढी आवश्यक आहे तेवढी ऍडजस्ट नुसार करून घ्यायची. या ठिकाणी आपल्याला प्लस चिन्ह आहे, बटन प्रेस करून कॉलम मोठा करून घ्यायचा. 2 नंबरचा कॉलम जे आहे तो पण त्याच पद्धतीने आपल्याला मोठा करून घ्यायचा आहे. जेवढी आवश्यक रुंदी आहे त्याच पद्धतीने करून घ्यायची. आणि डी चा कॉलम म्हणजे 3 नंबरचा कॉलम डॉटचा आहे, त्याची आवश्यक तेवढी रुंदी करून घ्यायची. म्हणजे याला फिक्स रुंदी नाही की याची एवढी रुंदी घ्यायला पाहिजे. आणि शेवटचे जे 4 कॉलम आहेत त्याची रुंदी आपण या ठिकाणी असेच सिलेक्ट करा किंवा या ठिकाणी इथून सिलेक्ट केलं तरी चालतंय. आपण पूर्ण सिलेक्ट करा शेवटचे कॉलम EFGH. हे पूर्ण कॉलम सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला होम टॅब आहे. होम टॅब मध्ये आपल्याला सेल्स मध्ये जायचे. सेल्स मधून फॉर्मॅट आणि या ठिकाणी आपल्याला कॉलम विड्थ दिलेली आहे. कॉलम विड्थ वर क्लिक करून या 4 कॉलमची जी रुंदी आहे ती आपल्याला सेम करून घ्यायची. ज्या पद्धतीने की ते शब्द आपल्याला कॉलमला स्पर्श झाले नाही पाहिजेत त्या पद्धतीने आपल्याला कॉलमची रुंदी वाढवून घ्यायची. या ठिकाणी आपण 14 टाकू. 14 घेतल्यानंतर जर कॉलमची रुंदी व्यवस्थित असेल तर आपल्याला त्याच्यानंतर कॉलमची रुंदी वाढवायची गरज पडणार नाही. या ठिकाणी 14 टाकलं आणि ओके केले. ओके केल्यानंतर आपल्याला की रुंदी आवश्यक आहे का तेवढी भेटलेली आहे का. जर याच्यापेक्षा रुंदी आपल्याला कमी असेल किंवा जास्त झालेली असेल तर आपण त्याच पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचे. जरी कमी करायचे असेल याच पद्धतीने 4 कॉलम सिलेक्ट करा. EFGH सेल्स ग्रुप मध्ये जायचं. या ठिकाणी फॉर्मॅट आणि कॉलम विड्थ. जर कमी करायचे असेल कमी अंक टाका, जास्त करायचे असेल जास्त करा. जर हाच आपण स्टेटमेंट ई लर्न मध्ये जर सोडवत असाल तर याची आपल्याला रुंदी 70, 75, 80, 85, 90 अशा पद्धतीने आपल्याला घ्यावे लागेल.
आपण सुरुवातीला फॉर्मॅटिंग करत असताना की कॉलमची रुंदी जेवढी आवश्यक आहे तेवढी करून घेतलेली आहे. मेन हेडिंग ह्या 7 कॉलमच्या बाहेर जाणार नाही त्या पद्धतीने आपण त्याची रुंदी वाढवून घेतलेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी जे स्टेटमेंट दिलेलं आहे ह्या स्टेटमेंटसाठी पूर्ण एकच सेल दिलेला आहे. म्हणजे हे पूर्ण वेगवेगळे सेल जे आहेत ते आपल्याला एकत्र करून घ्यायचे. एकत्र करून घेण्यासाठी आपल्याला B3 पासून या ठिकाणी शेवटचा जी कॉलम आहे H, तर H3 पर्यंत आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. B3 पासून H3 पर्यंत सिलेक्ट करून घ्यायचे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सगळे कॉलम एकत्र करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेला आहे मर्ज अँड सेंटर. 1 नंबरला दिलेला आहे या ठिकाणी मर्ज अँड सेंटर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. हे पूर्ण एकत्र केल्यानंतर जर आपल्याला चुकून एखादा सेल एक्स्ट्रा झालेला असेल किंवा कमी झालेला असेल, हे मर्ज अँड सेंटर केलेलं काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपल्याला आहे तीच प्रोसेस करा, पूर्ण सिलेक्ट करा आणि मर्ज अँड सेंटर करा, म्हणजे आहे त्या स्थितीला येऊन जाईल. ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला याची फॉन्ट साईज आहे ते आपल्याला मेन हेडिंगची फॉन्ट साईज आपल्याला 16 करायची आहे. फॉन्ट साईज 16 केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बोल्ड आणि अंडरलाईन करून घ्यायचे. बोल्ड आणि अंडरलाईन केल्यानंतर जे स्टेटमेंट म्हणजे इतर शब्द आहेत त्याच्या कुठल्याही शब्दाची फॉन्ट साईज वाढवायची नाही. जर आपण फॉन्ट साईज वाढवली किंवा कमी केली तर आपल्याला 0 मार्क मिळतील. हे झाले मेन हेडिंग. मेन हेडिंग झाल्यानंतर या ठिकाणी फिगर जे शब्द आहे तो पण सिलेक्ट करत असताना B4 पासून या ठिकाणी आपल्याला H4 पर्यंत सिलेक्ट करून घ्यायचं आहे. B4 ते H4 पर्यंत सिलेक्ट करून घ्यायचं. या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून 2 नंबरचा ऑप्शन आहे मर्ज अक्रॉस, तर आपल्याला मर्ज अक्रॉस वर क्लिक करून घ्यायचे आणि राईट अलाइनमेंट द्यायची. राईट अलाइनमेंट दिल्यानंतर आहे तसंच ठेवायचं. या ठिकाणी आपल्याला जे कॉलमचे फॉर्मॅटिंग आहे ते कॉलमचे फॉर्मॅटिंग अगोदर मर्ज अँड सेंटर करून घेऊ. या ठिकाणी आपण मर्ज अँड सेंटर केले आहे. या ठिकाणी मर्ज अक्रॉस केलं आहे. सिरियल नंबर आणि त्याच्या खालचा सेल हे दोन्ही सेल एकत्र करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मर्ज अँड सेंटरचा ऑप्शन आहे त्याचा वापर करून घ्यायचा. या ठिकाणी पुढे एक सेल दिलेला आहे आणि खाली 2, हे पण एकत्र करण्यासाठी पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचे आणि याला मर्ज अँड सेंटर करून घ्यायचे. त्यानंतर समर शब्द आहे. हे दोन्ही शब्द ई आणि एफ कॉलम एकत्र करण्यासाठी दोन्ही शब्द सिलेक्ट करून घ्यायचे, दोन्ही सेल, आणि याला मर्ज अँड सेंटर करून घ्यायचे. त्यानंतर विंटर शब्द आहे. हे दोन्ही शब्द जी आणि एच दोन्ही सेल एकत्र करण्यासाठी आपल्याला दोन्ही एकत्र सिलेक्ट करून त्याला मर्ज अँड सेंटर करून घ्यायचे. तर आपण या स्टेटमेंट मध्ये एकूण मर्ज अँड सेंटर जे आहे ते आपण किती वेळेस केले ते पाहू. या ठिकाणी 1, 2, 3, 4 आणि 5 एकूण 5 ठिकाणी आपण मर्ज अँड सेंटर केले आहे. जर आपण मर्ज अँड सेंटर एवढे वेळेस केलेलं असेल तर आपण योग्य पद्धतीनं केलेलं आहे, नाही तर कमी असेल किंवा जास्त असेल तर ते कुठेतरी आपलं चुकलेलं ते आपण चुका दुरुस्त करून घ्यायचे. या ठिकाणी फिगर शब्द आहे याला आपण मर्ज अक्रॉस करून घेतलेला आहे. हे झाल्यानंतर 1 ते 8 आकडे आहेत. याला जे आपल्याला अलाइनमेंट द्यायची आहे या ठिकाणी आपल्याला टोटल जे आहे ते 6 अलाइनमेंट आहे. आपल्याला याला सेंटर अलाइनमेंट द्यायची 1 ते 8 आकड्याला. जे डॉट दिलेले आहेत याला पण आपल्याला काय करायचंय, सेंटर अलाइनमेंट करून घ्यायची. जे मेन हेडिंग आहे सिरियल नंबर, एप्रिल, मे, नोव्हेंबर, डिसेंबर, ते पूर्ण सिलेक्ट करून आपल्याला याला पण सेंटर अलाइनमेंट करून घ्यायचे. याला सेंटर अलाइनमेंट, याला सेंटर अलाइनमेंट, याला सेंटर अलाइनमेंट. हे पुढे जे अंक दिलेले आहेत आपल्याला ऑलरेडी राईट साइडला दाखवत आहे, परंतु या ठिकाणी ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्या ठिकाणी ते आपल्याला हायलाइट आहे का नाही ते दिसतंय. मग आपल्याला या ठिकाणी सम, मिनिमम, मॅक्झिमम, एव्हरेज आणि पुढले आकडे जे दिलेले आहेत याला राईट अलाइनमेंट घ्यायची. जे आपण क्रिया केलेल्या आहेत त्याला सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसते बघा की ते हायलाइट शब्द दिसतंय, त्याच्यानुसार आपण समजून जायचं त्याला आपण दिलेली क्रिया बसलेली आहे का नाही. ह्या ज्या अलाइनमेंट आहेत आपण इफेक्ट दिलेले आहेत. हे दिल्यानंतर आपल्याला शेवटची जी स्टेप आहे ती बॉर्डर घ्यायची आहे. बॉर्डर जे आहेत आपल्याला 5 प्रकारच्या घेतलेल्या आहेत. ज्या प्रमाणे आपण इंग्लिश 30 साठी किंवा मराठी 30 साठी आपण पूर्ण स्टेटमेंट केल्यानंतर आपण त्याला ऑल बॉर्डरचा वापर केला आहे, तर याला ऑल बॉर्डरचा वापर करायचा नाही. आपल्याला 4-5 प्रकारच्या बॉर्डर घ्यायचे आहेत. जे मेन हेडिंग दिलेलं आहे त्याला पूर्ण सिलेक्ट करून घ्या. सुरुवातीला बोल्ड करा. बोल्ड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला होम टॅब मध्ये फॉन्ट ग्रुप मध्ये
फॉन्ट ग्रुप मध्ये या ठिकाणी आपल्याला बॉर्डरचा ऑप्शन आहे. या ठिकाणी आपल्याला ऑल बॉर्डर घ्यायचे आहे. ऑल बॉर्डर घेत असताना फक्त आपल्याला एवढं घ्यायचे आहे, सिरियल नंबर पासून डिसेंबर पर्यंत घ्यायचे. त्यानंतर 2 नंबरची जी बॉर्डर आहे 1 ते 8 आकडे आणि त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत, सम मिनिमम मॅक्झिमम जे आन्सर काढलेले आहेत ते सोडून बाकी ठिकाणी आपल्याला पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचे. आणि याला आपल्याला आउटसाइड बॉर्डर म्हणजे फक्त आपल्याला चौकोन घ्यायचा आहे. याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला चौकोन दिसत आहे, जेवढा आपण सिलेक्ट केलेला आहे. 2 नंबरची जी बॉर्डर घेतलेली आहे ते आउटसाइड बॉर्डर. 3 नंबरची जी बॉर्डर आहे 2 आणि 3 नंबरचा कॉलम सिलेक्ट करायचा आहे, सी आणि डी. आणि 1 ते 8 आकड्याच्या पुढे जेवढे आपण शब्द टाईप केलेले आहेत ते पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचे. आणि याला आपल्याला आउटसाइड बॉर्डर. 1 नंबरला आपण ऑल बॉर्डर घेतलेली आहे, 2 नंबरला आउटसाइड बॉर्डर घेतलेली आहे, 3 नंबरला आउटसाइड बॉर्डर घेतलेली आहे. यानंतर 4 नंबरची जी बॉर्डर आहे पूर्ण 4 कॉलम सिलेक्ट करून घ्यायचे. 4 कॉलम सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बॉर्डर मध्ये शेवटला जे शब्द आहे मोर बॉर्डर, मोर बॉर्डरवर क्लिक करून घ्यायचे. आणि या ठिकाणी आपल्याला उभ्या रेषा घेण्यासाठी इथे क्लिक करून घ्यायचे आणि ओके म्हणायचे. या ठिकाणी आपल्याला 4 कॉलम मधल्या जे उभ्या रेषा पहिल्या नव्हत्या ते उभ्या रेषा आलेल्या आहेत, ते मोर बॉर्डरच्या सहाय्याने आपल्याला करून घ्यायचे. 4 नंबरला आपण कुठली घेते, मोर बॉर्डर. आणि 5 नंबरला जी बॉर्डर दिलेली आहे ते पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचे. या ठिकाणी आपल्याला जी बॉर्डर घ्यायची आहे त्याला ऑल बॉर्डर घ्यायची आहे. या ठिकाणी बॉर्डर मध्ये जायचं आणि या ठिकाणी आपल्याला ऑल बॉर्डर दिलेली आहे. एकूण 5 प्रकारच्या बॉर्डर आहेत. ऑल बॉर्डर 1 नंबर, 2 नंबर आउटसाइड बॉर्डर, 3 नंबर आउटसाइड बॉर्डर, 4 नंबर मोर बॉर्डर आणि 5 नंबरला जे दिलेले आहे ते ऑल बॉर्डर दिले आहे. अशा 5 प्रकारच्या बॉर्डर आहेत. हे पूर्ण सिलेक्ट केल्यानंतर आपण जेवढ्या ह्याच्यामध्ये टाईप केलेलं आहे तेवढं पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे मेन हेडिंग पासून ते एंड पर्यंत आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचंय. पूर्ण सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी होम टॅब मध्ये जायचंय, सेल्स मध्ये जायचंय, फॉर्मॅट आणि जी कॉलमची जी उंची आहे म्हणजे रो हाईट आपल्याला 25 करून घ्यायची. रो हाईट जे आहे ते 25 करून घ्यायचे. या पद्धतीने आपण रो हाईट करून घेतलेली आहे. रो हाईट झाल्यानंतर आपल्याला पूर्ण सिलेक्ट करून घ्या. या ठिकाणी आपल्याला इथून पूर्ण शीट सिलेक्ट केलं तरी चालेल. आणि या ठिकाणी आपल्याला मिडल अलाइनमेंट दिलेली आहे. ज्या ठिकाणी आपल्याला राईट आहे, सेंटर आहे, लेफ्ट आहे, ह्या ज्या 3 अलाइनमेंटच्या वर आहे, मध्ये सेंटरला मिडल अलाइनमेंट करून घ्यायची. मिडल अलाइनमेंट केल्यानंतर आपल्याला काय होईल, जे शब्द कॉलमला स्पर्श झाले होते खाली या पद्धतीने होते पहिले, ते कॉलमला कुठेही स्पर्श न होता या ठिकाणी मिडल अलाइनमेंट दिल्यानंतर पूर्ण कॉलमच्या सेंटरला बसतील. मिडल अलाइनमेंट दिल्यानंतर शेवटची जी इफेक्ट आहे ते 2 नंबरचा जी कॉलम आहे सी चा कॉलम, हे पूर्ण शब्द एक पेजनं पुढे असायला पाहिजेत. एक पेजनं पुढे असायला पाहिजेत. तर ते पुढे घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपल्याला इन्क्रीज इंडेंट हा टॅब दिलेला आहे. तर याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पेजनं शब्द पुढे आलेले दिसतील. ही पहिली स्थिती पहा. आणि इन्क्रीज इंडेंट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक पेजनं पुढे येईल. या पद्धतीने आपल्याला लेटरची स्टेटमेंटची जी फॉर्मॅटिंग आहे याच्यासाठी आपल्याला 7.5 म्हणजे 7.5 मार्क आहेत. टायपिंगसाठी 7.5 मार्क आहेत. तर विद्यार्थ्यांनी हे 20 मिनिटांमध्ये पूर्ण करून घ्यायचे. जर याच्यासाठी वेळ जास्त लागला तर आपल्याला मार्क 0 पडू शकतील. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि या YouTube चॅनलमध्ये आपण पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.